एनसीपी सुप्रीमो शरद पवार के 83वें जन्मदिन के उपलक्ष्य में घनसोली प्रभाग क्रमांक 36 का प्रतिनिधित्व करने वाले व नवी मुंबई अल्पसंख्यक सेल सह सचिव जुल्फिकार कुरैशी के नेतृत्व में घनसोली में शरद पवार गढ़ ने जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए एनसीपी पद नियुक्ति और स्त्री सम्मान कार्यक्रम का जोरदार आयोजन किया, जहां इस अवसर पर नवी मुंबई एनसीपी जिला कार्याध्यक्ष GS पाटिल, नवी मुंबई महिला जिला अध्यक्ष सलूजा सुतार एवं महिला पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। बता दें कि जुल्फिकार कुरैशी घनसोली में अपने सामाजिक कार्यों के साथ ही राजनीति में अपनी मजबूत पकड़ के लिए जाने जाते हैं। इस बार जुल्फिकार कुरैशी ने अपने पॉलिटिकल गुरु शरद पवार का जन्मदिन विशिष्ट प्रकार से मनाते हुए पार्टी में नई नियुक्तियों के साथ नारी का सम्मान भी किया है। इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कुनबा बढ़ाते हुए मान्यवरों की मौजूदगी में कुल 50 महिला कार्यकर्ताओं ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में पक्ष प्रवेश कर उनकी नियुक्ति जिला कमेटी और तालुका कमेटी स्तर पर करते हुए उन्हें नियुक्ति पत्र प्रदान किया गया। इतना ही नहीं, इस दौरान 250 महिलाओं को हल्दी कुमकुम का वाण वितरित कर शरद पवार को महिलाओं के सम्मान के साथ जन्मदिन की शुभकामनाएं दी गईं। इस दौरान जुल्फिकार कुरैशी ने जोरदार यलगार पुकारते हुए कहा कि नवी मुंबई में शरद पवार को मानने वाला एक बड़ा तबका है, उन्हें मानने वाले असंख्य कार्यकर्ता हैं। आज नवी मुंबई एनसीपी में बड़ी संख्या में महिला कार्यकर्ताओं के सहयोग से एनसीपी की ताकत जमीनी स्तर पर लगातार बढ़ रही है। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए जुल्फिकार कुरैशी ने विश्वास के साथ ये दम भरा कि नई नियुक्ति से आगामी समय में पार्टी की ताकत और बढ़ेगी। सर्व राष्ट्रवादी के अध्यक्ष भी है और संस्थापक भी है, और उन्होंने जो कुछ ये किया है लोगों के लिए, जो मेहनत ली, जो कुछ किया है, ये आज उनका ही उसका ही नतीजा है कि हम लोग को सबको यह रहने में आसानी हो रही है, क्योंकि उन्होंने ना जात देखी, ना धर्म देखा, ना कुछ देखा, हर जात को साथ में लेके चले। इसके वजह से यहाँ के जितने भी लोग हैं ये पवार साहब के पीछे चलने वाले लोग हैं, और उसके लिए ये आज पद भी दिए गए हैं और वो आगे चल के पक्ष का निर्माण ज़्यादा से ज़्यादा करे। वहीं एनसीपी पदाधिकारी GS पाटिल और सलूजा सुतार ने एनसीपी सुप्रीमो शरद पवार को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए जुल्फिकार कुरैशी के सामाजिक कार्यों की सराहना की। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा एक आनंदाचा दिवस असतो, आणि हा कार्यक्रमाचा आज या ठिकाणी जुल्फी कुरैशी यांच्या माध्यमातून घनसोली येथे महिलांसाठी एक सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता, आणि या ठिकाणी बऱ्याचशा महिला कार्यकर्त्यांना नवीन नियुक्ती दिलेली आहे। आज आमचे सलूजाताई सुतार असतील यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये चांगलं महिलांसाठी कार्य होत आहे, आणि त्या माध्यमातून अनेक महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जोडत आहेत। काही महिला आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेल्या होत्या, परंतु त्यांना पुन्हा एकदा समजलं की शेवटी ह्या देशाचे नेते जे आहेत पवार साहेब यांच्याशिवाय ह्या देशाला आणि महाराष्ट्राला तरणोपाय नाही, आणि म्हणून बरेचसे कार्यकर्ते जे गेलेले आहेत ते परत पुन्हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये परत आलेले आहेत, आणि म्हणून अशा महिलांचा सुद्धा आम्ही सन्मान केलेला आहे। त्यांना जिल्ह्याची पदंसुद्धा देण्यात आलेली आहेत, आणि अशा प्रकारे आज ह्या महिलांना ताटं वाटून त्यांचा सन्मान केलेला आहे। या ठिकाणी घनसोलीमध्ये आमचे ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते जुल्फी कुरैशी जे आहेत यांनी कोरोनाच्या काळापासून खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्यांच्या साथीला आमचे सर्व तालुका अध्यक्ष लटंबळे असतील, आमचे सर्व वार्ड अध्यक्ष असतील, तालुक्याची कमिटी असतील, हे सर्व आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना साथ देतात, आणि अशा प्रकारे या ठिकाणी घनसोलीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चांगलं उत्तम कार्य या ठिकाणी होत चाललेलं आहे। मला याचा अभिमान वाटतो। त्या देशाच्या लाडक्या नेत्याला आमचे पवार साहेब आहेत, त्यांना उदंड आयुष्य मिळू दे म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे, आणि नक्कीच ईश्वर त्यांना शतायुष्य करेल अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची खात्री आहे। आमचे आराध्य दैवत, आमचे आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा 83वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होत असताना आज आमच्या नवी मुंबईमध्ये घनसोळीमध्ये जुल्फिकार कुरैशी
यांच्या माध्यमातून हा महिलांसाठी सन्मान सोहळा इथे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे घेतलेला आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित आहेत. महिलांमध्ये एक जोश उत्पन्न झालेला आहे, एक नवचैतन्य उत्पन्न झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग आज ह्या वाढदिवसामुळे घनसोळी गावामध्ये, घनसोळीच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये जुल्फिकार कुरेशी आणि सर्व पवारसाहेबांना मानणारे त्यांचे सर्व कार्यकर्ते ह्यांच्या माध्यमातून इथे हा जो महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी जुल्फिकार कुरेशी साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या महिलांना सन्मानित केल्याबद्दल नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा आभार मानते. कारण त्यांचं कार्य हे संपूर्ण तळागाळातील सर्व महिलांना, युवकांना, पुरुषांना, सर्व समाजातील लोकांना कोणताही भेदभाव न मानता पुढं घेऊन जाणारं असं ते नेतृत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथं फक्त वॉटर मीटर गटरची नाही तर समाजातील जे अडीअडचणी कोणाला येत असतील, हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा इतर नोकऱ्यांसंबंधीची कामं असतील तर ते नेहमीच पुढाकार घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या महिला संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन नियुक्त्या इथे घनसोळीमध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून महिला आपला हा पक्ष मजबूतीने आपल्या तळागाळातील संघटन मजबूत करून तळागाळातील लोकांपर्यंत पवारसाहेबांचे जे आचारविचार आहेत, त्यांचं जे अपाट कार्य आहे ते पोचून आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा हिमतीने आपला वर्चस्व पुन्हा सिद्ध करेल. पवारसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सर्व महिला भगिनींकडून त्यांना शतायुष्य हो तसंच त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.